सगळ्यात प्रथम इथे जी कमिटी आहे त्यांची माफी मागते आणि त्यानंतर माझा लहान भाऊ तो जो काही बोलला त्याची बाजू त्यानं मांडली, पण अर्धी बाजू नाही ऐक नाही तसं नाही, मी माफी मागतो. तू काही वाईट बोलला नाही असं तुला वाटते, मला वाटते तू वाईट बोलला. मी अनावर झाली, मी स्वतः अनावर झाली, तुला मारलं त्याबद्दल मी एक भाऊ म्हणून मी एक बहीण म्हणून तुला सॉरी म्हणते, माफी मागते. कारण पब्लिक समोर मी मारायला नको होतं. सॉरी. साथियों, ET न्यूज में आपका स्वागत है। मुंबई के एक प्रसिद्ध गायक की दूसरे एक महिला गायिका द्वारा चप्पलों से की गई पिटाई। हजारों दर्शकों के सामने पिटने से वह गायक गया डिप्रेशन में और अभी है हॉस्पिटल में दाखिल। महिला गायिका द्वारा दूसरे गायक को आर्टिस्ट को चप्पलों से पिटाई कर जाने का वीडियो बहुत ही वायरल हो रहा है और सभी जगह इसकी चर्चा हो रही है। अभी खबर विस्तार से। महाराष्ट्र के गोंदिया जिले में एक डुग्गीपार नामक गांव है और उस गांव के पास एक सौंदर नामक एक गांव है। उस गांव में 13 मई को कव्वाली का मुकाबला आयोजित किया गया था। उस मुकाबले में मुंबई के प्रसिद्ध गायक सूरज आतिश और चंद्रपुर की महिला गायिका निशा घोंगड़े, इनका कव्वाली का मुकाबला था। यह कव्वाली का मुकाबला देखने के लिए आजू बाजू के गांव से हजारों लोग वहां पर इकट्ठा हुए थे। कव्वाली चलती रही, कव्वाली में रंगत आने लगी। न जाने क्या हुआ, दोनों कलाकारों में आपस में वाद विवाद हुआ और महिला गायिका ने दूसरे गायक को अपने साथियों द्वारा पकड़कर चप्पलों से कर दी पिटाई। साथियों, इस संदर्भ में उनके सहयोगी हाफिज साबरी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली और वहां पर पूरी हकीकत बताई। साथियों, इस घटना का वीडियो बहुत ही वायरल हो रहा है, वह क्लिप हमारे पास में भी है। हाफिज साबरी जी की बात के बाद में हम आपको वह वीडियो क्लिप बताएंगे। तब तक सुनते हैं हाफिज साबरी जी को। एक 13 तारीख को एक घटना घड़ी है गोंदिया परिसर में। वहां से कुछ 10 किलोमीटर एक गांव है दुग्गीपार करके। एक आर्टिस्ट है सूरज आतिश करके, रहने वाला वो मुंबई का है, लेकिन उसके पापा मम्मी का देहांत होने के बाद बचपन से ही इसको प्रणय सतलज करके एक व्यक्ति, उन्होंने बचपन से उसको पाल पोस के एजुकेशन देके उसको बड़ा किया। और आज हिंदुस्तान के अंदर में संगीत से रिलेटेड आज उसका काफ़ी नाम है। संघर्ष करके उसने अपने आप को मेहनत करके इस मकाम पर बनाया है। पब्लिक उसे लाइक कर रही है, चाह रही है, और काफ़ी प्रोग्राम उसको मिलने के कारण समाज उसको चाहने लगे हैं। इस बात को ध्यान रखते हुए जलन के विषय ऐसा कोई पर्सनल ऐसा मैटर नहीं था कि आपसी में कोई झगड़ा है या तकरार है या कोई भी विषय को लेकर। 13 तारीख को दुग्गीपार में एक प्रोग्राम हुआ, उसमें निशा डोंगड़े करके आर्टिस्ट है, सिंगर लेडीज, चंद्रपुर की रहने वाली आर्टिस्ट है, और सूरज आतिश, इनका दुयम प्रोग्राम था। प्रोग्राम वहां पर काफी अच्छा चलने लगा, पब्लिक ने सूरज आतिश को चाहा और काफी अच्छा रिस्पांस दिया। इस चीज को लेके प्रोग्राम खत्म होने के बाद अचानक से हजारों पब्लिक के बीच में लाइव स्टेज के ऊपर में सैंडल उतार कर उसको 2 लोग, जिसमें छोटू करके है, बुजोड़े करके, रजवाड़ा करके ऑडियो चैनल है, दूसरा महेश मून करके, इन दोनों ने हाथ पकड़कर एक इंटरनेशनल आर्टिस्ट को मारना बेगुनाह मंच के ऊपर में, ये कहाँ का न्याय है। फिर तुरंत ही फौरन वहां से कमेटी और पब्लिक दौड़ के आई और अलग की, और वो मन से माफी मांग रही है। बेगुनाह किसी को मारना, उसकी इज्जत उछालना, आज वो वीडियो इतना तेजी से सोशल मीडिया पे अपलोड हो रहा है जिसके कारण उसकी छवि और जो उसके परफॉर्मेंस, जो प्रोग्राम जो बुक है, उस घटना के बाद से उसके प्रोग्राम कैंसिल हो रहे हैं, उसके रोजगार पे इफेक्ट हो रहा है, उसका रिपुटेशन खराब होते जा रहा है। आज उसने
फिर तुरंत घटना के बाद में दुग्गीपार पुलिस स्टेशन में पहुंचने के बाद उसने सारी घटना पुलिस स्टेशन में बताया कि मेरे साथ जबरन इस तरीके से ये घटना घड़ी है, लेकिन वहां पर एफआईआर होने की जगह एनसी की है। आज हमारा मानना यही है कि यही घटना, मैं माफी चाहता हूं इस चीज के लिए, लेकिन यही घटना कोई महिला के साथ कोई पुरुष किया होता तो आज उसके ऊपर में इतने सेक्शंस लगे होते, आज वो अटक होता। लेकिन उसकी हिम्मत इतनी कि ये घटना करने के बाद भी दुग्गीपार पुलिस स्टेशन के अंदर एनसी दाखिल होने के बाद आज वो सोशल मीडिया में भी अवैध यानी अश्लील भाषा में वीडियो फोटोज अपलोड कर रही है। इस चीज को लेकर हमने आज मॉर्निंग में वहां के पीआई से, एक्चुअल में पीआई चेंज हुआ है, उन्होंने नया चार्ज लिए, वो कल बुलाए हैं, तो उनसे हमारा इस पर डिस्कशन हुआ कि सर इतना ऐसा जो मैटर है कि कोई आर्टिस्ट हमारे यहाँ पर परफॉर्मेंस के लिए आ रहा है, उसको बेगुनाह मारा जा रहा है और आप एनसी ले रहे हो। आपका काम था कि उनके ऊपर में कार्रवाई करना कायदे से। वो कहते हैं कि भैया गाली गलौज किया है, ये एनसी मैटर है। तो ये एनसी मैटर कैसे है? दो व्यक्ति जानलेवा हमला कर रहा, मार रहे हैं, हाथ पकड़ रहे, बीच पब्लिक प्लेस में मारा जा रहा और उसकी सोशल मीडिया में वीडियो अपलोड की जा रही है, ये एनसी मैटर कैसा होगा? इसीलिए इस विषय को लेकर पत्रकार परिषद में हमने रखे। आप लोगों से हाथ जोड़ के विनती है कि उस बच्चे को न्याय मिलना चाहिए। एक मिनिट आई एक मिनिट प्रूफ आहे ना, एक मिनिट या ताईनं मगाशी म्हटलं कोण आहे म्हणते अंजली भारती, मी वैकत नाही। आता सांगा मला एवढा घमंड गुरु आणि हे कमेंट करते बाईला की खूप छान, अभिनंदन ताई साहेब, खूप मेहनती काम आहे तुमचं। आणि दुसरे लोक काय कमेंट करतात माहितीये का? धन्यवाद ताई, खूप छान आहेस म्हणता दीदीचं, आणि सगळंच तर म्हणते आहे ते घेता। हे मी नाही जज करते समाज, पण दादा मी एक अश्लील गायक नाही आहे, मी एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत गायक आहे। माझं जर काही ताई, जर तू मला जर भाऊ मानलं असतं तर तू माझा अपमान केला नसता। नाही जाऊ दे बेटा, बेटा कसं आहे, नाही कमिटी का अपमान हो गया है सबसे बड़ा। आणि दुसरी गोष्ट काय काका, याच्यापेक्षा होती, मी काय वाईट बोललो का? एक मिनिट काका एक मिनिट, मी काय वाईट बोललो का? आई ताईला काय बोललो का वाईट? माझी रमाई ऐकायची होती, तुम्हाला रमाई पण ऐकायची होती। आणि प्रणय दादांचं नाव घेतलं ताईनं, मुराद आतिथचं नाव घेतलं, काही गरज बाई? मी एवढा भावनिक, माझं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी वयाचा जन्मताचा आई सोडून गेली मला, दरबादर भटकलं बापाने माझी आई। एक मिनिट, मी कधी भावनिक होत नाही, आज सर्व आधी सांगतो तुम्हाला, मी कधीच माझं शेअरिंग करत नाही कुणाला। माझी आई सोडून गेली, मला आसरा नव्हता कुणाचा। त्यानंतर पप्पांनी दुसरं लग्न केलं, पप्पा दुसऱ्या आईच्या संसारात मग्न झाले। मी शेतात जायचो, काम करायचो, निंदन बिंदन डवरे बिवरे, नाही का? एक मिनिट दादा, मला बोलू दे रे। मला कुणाचा सपोर्ट नव्हता, परंतु मी सर्वांजवळ गेलो दादा शिकण्यासाठी, माझ्यात होतीच, मी सर्वांजवळ गेलो, फक्त माझा यूज करून सोडलं या लोकांनी। परंतु माझी कदर प्रणय दादा यांनीच केली, म्हणून मी त्यांना बाप मानतो, कारण माझा बाप आहे माणूस। ज्या माणसामुळे आज मी माझं नाव झालं, 3 वर्ष आधी आई 2 वर्ष आधी हसत होते, मला माझा हातचा माईक खिचून घेत होते, मला कोरसवर बसू देत नव्हते, पण आज हे किमय आहे माझ्या भावाची। आणि मी नाही म्हणत, प्रणय दादांनी त्या छोटूला बी बनवलं। मी आता सांगतो, ते रजवाडा चॅनल, त्याला बोलवा, तो छोटू भुसाडेचा रजवाडा बी प्रणय दादामुळे चालला, आणि तो आज माझ्या अंगावरती आला। ते महादेव काकांनी मला शिव्या दिल्या पोराचं नातं म्हणून, हे सर्व हिच्या पार्टीचे माझ्या अंगावर आले। तू जर मला बहीण मानलं असतं तर कधीच माझ्यावर हात उतरला नसता, समजून सांगलं असतं। माफी मागून भाषण नाही देत। प्रणयचं मी पण नाव घेतलं होतं, घेतलं का नाही? सगळ्या कवींसोबत त्याचंही नाव घेतलं, याने चुकीचं नाही घेतलं। काही गरज नव्हती माझ्या उस्तादचं नाव घ्यासाठी, काहीच गरज नव्हती तुला। मी काय बोललो होतं का तुला? काही बोललो, वाईट बोललो, तेवढं तर करावंच लागते ना तुमच्यासाठी। मग तर म्हणतात आली गेली, काही मजा बी नाही आली। हे कमिटीवाल्याचीच हे होती ना दादा, मी काय वाईट बोललो का? आणि हे एक मिनिट, कॅमेरा बी आहे, हे मला म्हणते ढोंगणा मांग म्हणते, अशी भाषा वापरायला पाहिजे काही ना बुद्धाच्या स्टेजवर? काय येतं तुला? वापरली नाही का ढोंगणाच्या मांग? काय नाही, खिशात बिचात नाही, कॅमेरा चालू आहे। कॅमेरा जर असं दिसलं नाही
तर मी आत्महत्या करी. नाही नाही आई, मी स्वाभिमानी माणूस आहे, मी स्वाभिमानी माणूस आहे. हे असं बोलली ही अश्लील. मी आक्रमक नव्हतो पण हिची काही मारायची जरूरत नव्हती मला. अरे सिंपती मिळेल ना. आणि काय बोलली, एक मिनिट आई एक मिनिट, काय बोलली दादा, एक मिनिट काय बोलली, इकडे या तुम्ही. टोंगडे फोडून म्हणते पैदा केलं अशी भाषा वापरते माझ्यासाठी. टोंगडे फोडून, हे कोणती भाषा, काय म्हटलं हिनं. टोंगडे फोडून म्हणते, मायनं म्हणते दूध नाही पिला, म्हणते मायचा बॉल मिठा पिला. आता माझ्या नशिबात मायचं प्रेम नव्हतंच, मी काय करू. मी कधीच भावनिक होत नसतो, पण गुरुचं प्रणय दादांचं नाव घेतलंच नाही. अरे काही गरज नव्हती दादा. त्याला बाप मानो काही मानो, मी बाप मानतो ना दादा. ऐका, काऊन मानतो मी, तुम्ही काऊन. एक मिनिट बाप म्हणायचं कोणाला मी का बाप मानतो मी गुरुजीला. का बाप मानतो माहितीये का, स्वतःच्या घरात राहायला दिलं, मला जागा दिली. सक्का भाऊ मानतो मला, का नाही मिळव. ज्याचा खाव त्याचा गाव माणसानं. माझं काही चुकलं असेल तर माझं माफ करा दादा. माझं चुकलं असेल तर मला. सुरेश भाऊ शिवाराव असा इथलंच नाही करायला पाहिजे. हॅलो एक मिनिट आणखी बोलायचं आहे मला. एक मिनिट दादा प्लीज मला बोलू द्या. नाही एक मिनिट थांबा. ताईचा माझा सामना होता, त्यांचे साजिंदे माझ्यावरती उठून आले. हे गलत आहे का? गलत आहे ना काका. मागा तुमच्या संचाच्या वतीनं ना तुमच्या मी वतीनं सगळ्यात प्रथम इथे जी कमिटी आहे त्यांची माफी मागते आणि त्यानंतर माझा लहान भाऊ तो जो काही बोलला त्याची बाजू त्यानं मांडली, पण अर्धी बाजू नाही तसं नाही. मी माफी मागतो, तू काही वाईट बोलला नाही असं तुला वाटते, मला वाटते तू वाईट बोलला. मी अनावर झाली, मी स्वतः अनावर झाली, तुला मारलं त्याबद्दल. मी एक भाऊ म्हणून, मी एक बहीण म्हणून तुला सॉरी म्हणते, माफी मागते. कारण पब्लिक समोर मी मारायला नको होतं. सॉरी. आणि बहीण भाऊ आहे ना, आता चुकीचं नाही. बहीण भाऊ आहे, काय होत आहे बहीण भावाचं भांडण कमिटी समोर झालं, त्याबद्दल मी सगळ्या कमिटी समोर सूरजला माफी मागते आहे. सॉरी सूरज, चुकलं, मी थोडी अनावर झाली. माफी मागतो तुमच्या मी अशी आहोत तशी आहो म्हणून आता माफी नाही पाया लागून नाही, हे चुकीचं आहे. आता ती बोलली ना त्याच्यासमोर. आता तुम्ही सगळी कमिटी एक काम करा, नाही मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, त्याचं पद्धतशीर ऐकली. आता तुम्ही नाही बघा, याच्यानंतर मी कार्यक्रम करीन, नाही नंतरचा भाग आहे. मी त्याला तुमच्या सर्वांच्या साक्षीने माफी मागत आहो. मी अनावर झाली, मला काही गोष्टी वाईट वाटल्या, मी माफी मागली त्याला. काही तसं नाहीये. काय म्हणतो तू? अरे हातानं मारलं ना तुम्ही, हातानं पाय लागायला का त्रास होऊन राहिला? म्हणजे ही कोणती पद्धत आहे तुझी? मी नाही म्हणत त्याची काय पद्धत नाही. ऐका सगळेजण ऐका, हा समाज म्हणत आहे. सगळ्या समाजाची लोक माझी गाडी घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ, माझ्यावर केस करा. चला, मी सॉरी आतिश, माझं चुकलं. पाया नाही लागू शकत, ऐक, खरंच खूप चुकलं. पाया नाही लागू तू एक शकत. गायक आहे आणि मी तुझ्या पाया नाही लागत, त्यामुळे तू माझ्यावर केस कर. का करतात भाऊ मग? आता हे चुकीचं आहे. कमिटीचे लोक ज्यांनी मला बुक केलं ते या इकडं. आता तू समाजवाल्याला काय काका हे असं बरोबर आहे का? काय लागून माफी माग? ही कोणती पद्धत झाली? तुमचं चुकत तुम्ही समितीच्या लोकांना मारायला सांगितलं काय तुम्हाला? समितीच्या लोकांना मारायच्या काय वॉर्निंग नाही दिला तुम्हाला? समाधान भाऊ बडोले जिथं कुठं असतील त्यांनी या. त्याला या जास्त नाही राहिलं तुम्ही. अरे पण समाधान भाऊ नाही का तुम्हाला मारायची परमिशन नाही दिलं? सांगितलं मारायची